बापाला एखादा घास मी भरवला असता तर किती बरं झालं असतं। हे पोरी, बाप जिवंत असताना बापाला एखादा घास मी भरवला असता तर किती बरं झालं असतं पोरी, किती बरं झालं असतं। हे पोरी, आज माझ्याकडे लाखो रुपये आहेत पोरी, आज माझ्याकडे लाखो रुपये आहेत। अखंड गावाला पंचपक्वानाचं जेवण मी घालू शकते बघ, पण एखादा घास बापाच्या फोटो जवळ जर मी धरला तर फोटोतून आवाज नाही येणार। पोरी कशीस ग पोरी, पोरी कशीस ग पोरी। भिंतीवरचा बाप खाली येऊन मला आता मिठीत नाही घेणार आणि माझ्या गालावरून आता भिंतीवरच्या फोटोतल्या आईची बोट आता नाही फिरणार पोरी, नाही फिरणार। आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर। हे मोरेश्वर, आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर। जगण मरण एका श्वासाचं अंतर, जगण मरण एका श्वासाचं अंतर। या दारात उभं राहून बापांच्या समोर तुम्हाला सांगतोय पोरा, जोपर्यंत बापाचा श्वास सुरू आहे ना पोरा, हे पोरा, जोपर्यंत बापाचा श्वास सुरू आहे बापाच्या प्रत्येक श्वासावरती प्रेम कर पोरा, आईच्या प्रत्येक श्वासावरती प्रेम कर। एकदा का आई बाप गेला की भिंतीवरचा आई बाप खाली येऊन तुला मिठीत नाही घेणार पोरा, आणि भिंतीवरचा बाप तुझ्या पाठीवर थाप टाकत तुला कधीच नाही म्हणणार भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे पोरा, मी तुझ्या पाठीशी आहे। हे पोरा, उद्या डॉक्टर होशील, उद्या इंजिनियर होशील, उद्या वकील होशील, उद्या लाखो आणि करोडो रुपये कमावशील पोरी, आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या तिरुपतीच्या चरणाव जरी ओतलेस, आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या शिर्डी बाबाच्या चरणाव जरी ओतलेस, तरी तो तिरुपती आणि तो शिर्डीचा साई बाबा तुझा गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार बघ पोरा। म्हणून आज या दरबारामध्ये मी तुला सांगतोय बघ, तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे, ज्या देवाचं नाव बाप आहे पोरा, ज्या देवाचं नाव बाप आहे। आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे पोरा, तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे, ज्या देवीचं नाव आई आहे पोरा, या देवीचं नाव आई आहे पोरा, या देवीचं नाव आई आहे। हे पोरानो, हे पोरानो, म्हणून हात जोडून सांगतोय बघ पोरा, हात जोडून तुला सांगतोय बघ पोरा। हे पोरा, हे 15 दिवस त्या तिरुपतीला काय जातोस, अरे नाटक काय करतोस, तिथून कोल्हापूरला काय येतोस, अरे पोरा, हे घरातला देव तुला कळाला नाही, घरातली आई तुला देवी कळाली नाही, अरे तो देवळातला देव कसा बाहेर येईल। इथं दाखलाय बघ राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा, देवळातला देव मेला अंतरीचा जागवारे। अरे तुकोबारायांचा दाखलाय, माय बाप केवळ काशी त्याने न जावे तीर्थाशी। हे पोरा, भुके पोटी नाही अण्णा आणि मेल्यावरी पिंडदान। अरे आई बाप जिवंत असतो तेव्हा एखादा घास उचलण्याची धमक तुझ्या हातामध्ये नसते, आणि आई बाप जेव्हा या अनंतात विलीन होतो तेव्हा गावभर जेवण घालतोस पोरा, गावभर जेवण घालतोस। हे पोरा, म्हणून तुला हात जोडून सांगतोय बघ पोरा, हे तुझ्या ताटात 3 वेळा अन्न यावं म्हणून। नीट ऐकायचं रे हरामखोरानो, सगळं आम्हाला जग कळालं पण बाप नाही कळालं। तुझ्या ताटात 3 वेळ रोजचं अन्न यावं म्हणून सकाळी 7 वाजता तुझा बाप घर सोडतो आणि संध्याकाळी 10 वाजता घरी परत येतो। थकलेला बाप घासभर खाऊन कुठल्या तर कोपऱ्यात झोपलेला असतो, फक्त या ओंजळीमध्ये 5 रुपयांचं खोबरेल तेल घे पोरा। आणि जिथं बाप झोपलाय त्याच्या उशाला जाऊन बस आणि हातातलं खोबरेल तेल फक्त बापाच्या टाळूवर टाक
तुझ्या हातानं बापाचं डोकं घासायला फक्त सुरुवात कर. झोपलेला बाप विजेसारखा उठल तुझ्या गळ्यात पडल आणि जगातलं सर्वश्रेष्ठ सौंदर्य तुझ्या बापाच्या चेहऱ्यावरती असेल. पोरा, बाप समजावून घेताना ज्या माऊलीनं तुझ्यासाठी स्वतःच्या सुखाला आग लावली, ती माऊली कुठल्या तर कोपऱ्यात झोपलेली असते. पोरा, तिला न सांगता तिच्या पायाजवळ जाऊन बस आणि पोरा, तिचं पाय फक्त दाबायला घे. पोरा, हे झोपलेल्या आईच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी येईल आणि जगातलं सर्वश्रेष्ठ सौंदर्य तुझ्या आईच्या चेहऱ्यावरती असेल. पोरा, हे पोरा, आम्हाला सगळं जग कळालं. पोरा, आम्हाला सगळं जग कळालं. आम्हाला अमिताभ बच्चनच्या नातीचं नाव काय कळालं, कुठल्या टीमनं किती रना काढल्या आम्हाला कळालं, धोनीनं कसा बॉल मारला, सचिन तेंडुलकर कसा पळाला, किती रना काढल्या हे आम्हाला कळालं. पण तुझ्या जन्मापासून तुला मोठं करेपर्यंत तुझ्या बापानं घरापासून दवाखान्यापर्यंत, दवाखान्यापासून शाळेपर्यंत, शाळेपासून त्याच्या कामापर्यंत अरे किती रना काढल्या याची जाणीव मात्र पोरा तुला कधीच झाली नाही. पोरा, याची जाणीव मात्र तुला कधीच झाली नाही. बाप्पांच्या समोर सांगतोय, वृद्धाश्रमातल्या त्या मातेच्या हातामध्ये मी 500 रुपयांची नोट ठेवली आणि ती माता मला म्हणते, पोरा इकडे ये. हे पोरा, तुझी भाषणं आम्हाला दाखवतात बघ इथं टीव्ही वरती, लय हसते मी आणि लय रडते. पोरा, सगळा महाराष्ट्र तुझा ऐकतो ना, आता सगळा देश तुझा ऐकतो ना. मला हे 500 रुपये नको, माझं एक काम करशील का? मी म्हणलं, माऊली माझी आई आहेस, काय काम बोल. माझ्या घरी येतेस का? माझ्या बरोबर राहणार का? काय काम बोल. त्यावेळेला ती माऊली म्हणते, पोरा हे 500 रुपये तुझं परत घे, माझं एकच काम कर, माझ्या पोराला कधी तर मला भेटायला घेऊन येशील का? पोरा, 1.5 वर्ष झालं मला इथं टाकून गेलंय, अजून आलं नाही. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत या खिडकीतून फक्त माझ्या पोराची वाट मी बघते. मरताना फक्त एकदा त्याला बघायचंय. पोरा 1 वर्षाचं होतं, एक दिवसभर शेजारणीकडे त्याला टाकून गेले होती. संध्याकाळी परत आले तेव्हा पोरग तापानं फणफणत होतं, अंतरून पकडलेलं होतं. लहानपणी माझ्या लेकराला क्षणाक्षणाला माझी गरज होती. आता पोराला कसं समजावून सांगू, या म्हातारपणामध्ये मला त्याची गरज आहे, मला त्याची गरज आहे. कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी. 136 करोडची गर्दी या राष्ट्रामध्ये आहे बाप्पा, पण बाप्पा या देशामध्ये हातावर बोचण्या इतपतच माणसं आहे बाप्पा. डॉक्टर झालो, इंजिनियर झालो, वकील झालो, 1 कोटीचा बंगला, त्या बंगल्यासमोर 50 लाखाची गाडी, बायकोच्या अंगावरती 40 तोळं सोनं, गळ्यामध्ये 10 तोळ्याची चेन, आणि त्या घरातला बाप मात्र वेदनेमध्ये तडपतो. तिथं सुख नाही. राजा सजी महाले सौखे कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली. या सोपडीत माझ्या भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे, प्रभू नाम नित्य गावे. या झोपडीत माझ्या, ज्या झोपडीतला बाप आनंदी, ती झोपडी करोडो रुपयांची, आणि ज्या करोडो रुपयामधला बंगल्यामधला बाप दुःखी. तो बंगला झोपडीपेक्षाही खालच्या दर्जाचा. हे गणित तुला कधी कळणार पोरा? लई प्रबोधन झाली. परिवर्तन पाहिजे, परिवर्तन. आणि म्हणून व्याख्यानाच्या सुरुवातीला सांगतोय बघ मी, प्रत्येक घरातलं पोरग डॉक्टर नाही झालं तरी चालेल, इंजिनियर नाही झालं तरी चालेल, वकील नाही झालं तरी चालेल, पण प्रत्येक घरात जन्माला आलेलं पोरग चारित्र्यवान माणूस झालाच पाहिजे. बस आज हा महामंत्र घेऊन आज नाही जेवण घेतलं तरी चालेल, पण आज बसून ऐकायचं. काय
अशी घडवली का पोरं आम्ही? घडवतोय का आम्ही या 21व्या शतकामध्ये? पोराला इंजिनियर केलंय, पोराला 100 पैकी 99 मार्क्स आहेत पेपर मध्ये, मान्य. पूर्ण घडलं का? दाखला देऊन पटवून देणार बघ. नीट बस की. काय तुझं वय किती आहे? तुझं वय किती आहे? तुझं वय किती आहे? तुझं किती आहे? तुझं किती वय? नीट बस की. नीट बस की. सर मागं सर. तू कुठे गेलतास मागाशी? कुठं आहे? तुझं वय किती आहे? हा, कुठे गेलतास? कशाला मरतेच नाही पाणी पिलंस? कुठे गेलतास? हा, कोण गेलता? कुठं गेलतास? मरतेच नाही पाणी पिलं. तुझं वय किती? 10. थांबा गे जरा मातानो, तुम्हाला तिथनं दिसत नाही, नंतर तुम्हाला दाखवतो मी, सांगतो मी काय केले. तुझं वय? तुझं 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 बघे, तुझ्या पोरासनी वय विचारायला लागले. नुसतं वय तर एक असं करते, माझं वय, माझं वय एक म्हणते माझं 11. अजून कर्तृत्व विचारलंच नाही, नुसतं वय विचारायला लागलं. ही असली माकडागत पोरं तयार केली. वय सांगायला ना माझं वय. तुला किती मार्क रे 6वीला? काका मला 97% मार्क पडले. कुत्र मागं लागल्यावर चटी ओली होऊन घरात पडते. काय करायचं? 97% चुलीत घालायची. तुझा आवाज नाही राव, तुझा माईक काय, मला काय इकडे विसर देत आहे रे. मग हे तुला थांबतो, नंतर भेटायचंय मला. तुला दाखवतो, तुला इंगाज दाखवतो माझा. हा, उद्या नीट लाव सगळं. काय काय ग माती, कसली पोरं तयार केलाय? आई इतिहासातलं उदाहरण लगेच देतो बघ. इथं प्रत्येक शब्दाला अध्यात्म आहे, विज्ञान आहे, इतिहास आहे. तोलून आणि मोलून शब्द घ्यायचा. 25 वर्ष या विषयाचे दिलेत बघ मी. उगाच असा उभा नाही बघ, उगाच असा तुटक्या खुर्चीवर उभा राहत नाही बघ मी. काय ह्याला वाटतंय आत्ता पडतंय का काय, ह्याला वाटतंय आत्ता पडतंय का काय. व्याख्यान सोडून नुसतं मला धरायचं कधी ते बसल्या, पण तुमचं स्वप्न काय पूर्ण होत नाही. मी पडतच नसतंय. 20-25 वर्ष दिलेत ना या खुर्चीला असं उभं राहायला. हा, नर्तक काय आपण, नर्तक काय भरतनाट्यमचा. भरतनाट्यम करतोय आपण. लाजायला लागलं तर तुम्हाला लाजता येणार नाही. मग माझी मान कशी हलत्या. म्हणजे तसा नाही मी, नाहीतर आणि म्हणशीला मोरगाव तर आयटम भारी आणलाय 2 in 1. ही कला आहे माझी. काय सांगतोय हे कशामुळे आलं? 25-30 वर्ष दिलेत. फक्त नृत्यातून मनोरंजन होतंय, मनोरंजनातून लोक सुधरत नाहीत. म्हणून थोडीशी कला बाजूला सोडून विचार मंचावरती आलोय. आणि विचारांचा तीक्ष्ण बाण तुझ्या काळजात चिरला पाहिजे बघ. माणूस जागा झाला पाहिजे बघ. मला बापाचे हाल भगवान झाले बघ आता. आणि बाप्पांचा आशीर्वादच घेऊन चाललोय बघ बाप्पांच्या समोर. आज माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आजचा दिवस आहे बघ. त्यामुळे मी पाकेपर्यंत थांबत नाही बघ. आणि तू उठलीस की मेलीस बघ. उद्या फोटोच आहे बघ भिंतीवर. मी आज थांबतच नसते तर. एकदा इंजन आता पेटलं काय खरं नाही. सांग मला आता ही कारकी कुणी घडवायची? 9 वर्षाचे संभाजीराजे, नीट ऐकायचं रे सगळ्यांनी. 9 वर्षाचे संभाजीराजे छत्रपती शिवाजीराजांच्या बरोबर दरबारात गेले होते. औरंगजेबाचा 50वा वाढदिवस होता. तो इतिहास तुम्ही वाचून घ्यायचा. नीट ऐका का मातानो. 50व्या वाढदिवसाला छत्रपती शिवाजीराजांच्या बरोबर 9 वर्षाचे संभाजीराजे गेले होते. आणि तिथं गेल्यानंतर छत्रपती शिवाजीराजांना कैद झाली. आता कैद झाल्यानंतर मृत्यूच्या दारात आपला बाप उभा आहे. शेकडो किलोमीटर महाराष्ट्राच्या मातीतून आपण आलेलो आहे. 9 वर्षाचं पोरग म्हणजे यांच्यापेक्षा अजून 1-2 वर्षानं लहानच. भिलं नाही. बाप मृत्यूच्या दारात आहे. नीट ऐकायचं रे पालकांनो, सगळ्यांनी नीट ऐकायचं रे आयानो. काय लय लाड झाल्यात तुमचं पण. मृत्यूच्या दारात बाप उभा आहे. आपल्याही जीवाला धोका आहे. 9 वर्षाचं पोरग भिलं नाही बघ. 9 वर्षाचं पोरग वाघासारखी छाती काढून औरंगजेबाच्या दरबारात असं फिरत होतं. आणि एक दिवस औरंगजेब आणि संभाजीराजे कुस्तीच्या आखाड्यामध्ये बसलेले होते. कुस्तीच्या आखाड्यात. आणि औरंगजेब संभाजीराजांना म्हणतो, संभा हमने बहुत सुना है तुम्हारे बारे में. संभा हमने बहुत सुना है. महाराष्ट्र की मिट्टी में कसरत करते हो, कुश्तियां खेलते हो,
तो एक कुस्ती हो जाए हमारे पहलवानों के साथ. 9 वर्षाचे संभाजीराजे भीत नाही. तालमीतल्या आखाड्यातल्या प्रत्येक पैलवानाच्या नजरेमध्ये नजर घालतात माझे संभाजीराजे आणि औरंगजेबास उत्तर देतात, माझ्या तोडीचा पैलवानच तुझ्या तालमीत नाही, मी कुस्ती कोणाशी धरणार. आरबपट्या 9 वर्षाचा वार. आपलं 9 वर्षाचं किती जोर मारतोस? जोर किती मारतोस? जोर किती मारतोस? किती मारतोस तू? पाणी प्यायला जातोस? नाही नाही काका, मी जोर मारत नसतो, मी मोबाईल घेऊन संडासात बसत असतो. आणि त्याचं कौतुक आईला लय. आमच्या पोराला मला जेवढं मोबाईल मधनं कळत नाही तेवढं सगळं कळतंय बघा. संडासात मोबाईल घेऊन गेम खेळत बसायला लागली कार्टीना आयानं. तुम्ही काय पोरांना बोलत नाही? तुझ्या हातात मोबाईल, तू 4 तास मोबाईल बघायचीस, ह्यानं 3 तास बघायचं. मोबाईल घेऊन संडासात बसत्यात आणि संडासात मेसेज पाठवत्यात शुभ सकाळ. संडासात शुभ सकाळ? तुझा बाप 5 बादल्या पाणी वतोय तरी वाद जात नाही, तुला संडासात शुभ सकाळ? काय चंदन खाऊन दुखतो का तू? काय पोर, काय ही पोर. होय आयानं मला खरं सांगा ग, आज सापडलाय माझ्या तावडीत सगळे तुम्ही. इकडे बघा, फोन उठून गेली घरला, कार्यक्रम तिचा उरकला, फोनच येत नाही मला. आई का शाळेमध्ये ते शिक्षक बांधव कोण आहेत का? जरा हात वर करा. 1-2 शिक्षक आले ते कार्यक्रमाला. हे बघा, हे जरा उभं राहा रे मामा, 1 मिनिट उभं राहतो. उभं राहा लवकर, इथं पटवून द्यायला लागतंय सगळ्यांना. हे माझं शिक्षक आहे बघा, शिक्षक बिचार. हात वर कर जरा बघा. हे बोंबलून बोंबलून सांगताय पालकांना, बोंबलून, पालक मीटिंगला यावं, पालक मीटिंगला यावं, पालक मीटिंगला यावं. वरडून हो माकडासारखं सांगताय घरोघरी जाऊन. 1000 पोरं शाळेत असतात आणि पालक मीटिंगला 50 पालक पण येत नाही. एवढं नालायक मोदळ आहे ती. 50 येत नाही हे सांगताय. तुमचा पोराच्या खूप तक्रारी वाढल्यात. यालाच सांगत्यात, बस बाळा, यालाच काय सांगत्यात? नाही 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 नाही, आमचं पोरग तसं नाही, आमचं पोरग तसं नाही. तुझं पोरग लय मांडाय. तुझ्या पोरानं अर्धी शाळा बाद केली, 4 शिक्षकांना मुळव्यात झाल्यात, 3घांना बीपी झालाय, 2घांना साखर झाल्या, 3घ तर 2 महिने रजा काढून गेल्या. एवढं तुझं नालायक पोरग आहे. ऐका, 9वीचं पोरग आहे, उगाच संकष्टी करू नका. देव बाप्पा नाही पावणार. डोळे झाकून संकष्टी उगाच करू नका आणि उगाच पंढरीला पळू नका विठ्ठल विठ्ठल करत. ऐका, कार्तिक काय करायला लागल्या? तू इकडे विठ्ठल करतेस आणि अंगारकी करतेस आणि तुझं कार्ट 9वीचं पोरांना गोळा करते, पोरींच्याकडे बघत म्हणतंय ती निळ्या ड्रेस वाली आपला आयटम आहे. 9वीचं पोरग आयटम म्हणते. त्या पोरगीला म्हणते तुझ्यासाठी चंद्र तोडेन, त्याला अंडरपॅन्ट बाग घेऊन देतोय. अजून वाह्यात गेले पोरं, फिरतोय रोज, हजारो लेकरांच्या नजरेत नजर घालतोय. आणि या पोरी तर 8वी 9वी 10वी 11वी 12वीच्या या कारत्या, यांना तर हाणलं पाहिजे धरून. बापानं मोबाईल घेऊन दिला कशाला? आई बापाची नजर चुकवायची. आणि रात्री लाईट गेली, आई बाप झोपलं की चादर वर आणि ह्यांचं मेसेज सुरू झालं, माझं सोनं ग, माझं पिल्लू ग, पिल्ल्या जेवलास का, पिल्ल्या हे केलास का? तुझं पिल्लू हागराय हागर, तुझ्या पिल्ल्याला अंडरपॅन्ट अजून बाग घेऊन देतोय. वाह्यात पिढी आम्ही तयार केली. काय नुसते मार्कांचं ढेका जाळायचं का? पोरांना कळना आई, पोरांना कळना बाप. असली कार्ती झालेली. शरीर नाही. कधी पोरग तुझं घामात भिजलं का? भिजलं का कधी घामात? नाही घामात भिजत. कधी पोराला म्हणालीस का इकडे बा, इथं बसलेल्या प्रत्येकाला सांगतोय आणि हे सत्य आहे, एक वेळ पोराला परीक्षेत 2 मार्क कमी पडले तर चालतील, पण तुझा पोरग मनानं आणि शरीरानं खंबीर असलाच पाहिजे. लक्षात घे, जे पोरग मनानं आणि शरीरानं खंबीर ते संकटांच्या वरती मात करत. नाहीतर IAS अधिकारी झाले, डॉक्टर झाले, फास लावून घ्यायला लागले, कारण मन खंबीर नाही. आणि म्हणूनच वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषणम सारखा ग्रंथ लिहिणारे संभाजी महाराज वयाच्या 32व्या वर्षी मृत्यूच्या दारात स्वतःच्या देहाचे तुकडे करून घेतात, पण आपल्या देहापासून पाठीमागे हटत नाहीत. कारण बुद्धी बरोबर संभाजीराजांचा मन आणि शरीर मजबूत होत आहे का पोरांचं? चुकतोय कुठं तर आम्ही गणित.
हात जोडून सांगतो, माझा आवाज बघ एकट्याचा येतोय का रे आवाज? माझा आवाज एवढा आहे, ह्याच्यातनं आवाज जाईल मला. हात जोडून सांगतो पोरीनं, बाप्पांच्या समोर सांगतो, हसून जाऊ नका. बघ 2 मार्क्स 12वीला कमीच पडले तर चालतील, 10वीला नापास झालीस तरी चालेल. बघा मी काय सांगतोय, 10वीला नापास झालीस तरी चालेल पोरी. पळत पळत घरी जा आणि बापाला फक्त सांग, पप्पा मी नापास झाले. पप्पा तुझा बाप काय करेल सांगतो. एका क्षणाला बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी येईल, पण दुसऱ्या क्षणाला तुझा बाप तुझ्या डोळ्यातलं पाणी पुसत तुला म्हणाल, पोरी गेलं एखादं वर्ष तर जाऊ दे पोरी, का काळजी करतेस, परत परीक्षेला बस, परत अभ्यास कर, अजून एखादा गुंटा विकावा लागला तर चालेल, कर्ज काढावं लागलं तर चालेल, पण हा बाप तुला शिकवल्याशिवाय, तुझ्या पायावर उभं केल्याशिवाय मी शांत बसणार नाही पोरी. बघ तुझा बाप तुला असंच म्हणाल, तुला तुझ्या मिठीत घेईल. म्हणून आज गणपती बाप्पाच्या साक्षीने सांगतो, बघ पोरा, एक वेळ 12वीला नापास झालास तरी चालेल, 10वीला 2 मार्क्स कमी पडले तर चालतील. एक वेळ 12वीला नापास झालास तरी चालेल, 2 मार्क्स कमी पडले तर चालतील. पोरा तू नाही डॉक्टर झालास तरी चालेल, पोरा तू नाही इंजिनियर झालास तरी चालेल, पोरा तू नाही वकील झालास तरी चालेल. आणि अगदी गावच्या भाषेमध्ये पोरा तुला सांगतो, बघ हे आयुष्यभर बापाच्या जीवावर बसून खावं लागलं तरी चालेल पोरा, पण आयुष्यामध्ये असं कुठलंच काम करू नको पोरी ज्याच्यामुळे तुझ्या बापाला मान खाली घालावी लागेल. पोरी आयुष्यामध्ये असं कुठलंच काम करू नको ज्याच्यामुळे तुझ्या बापाला मान खाली घालावी लागेल. कारण पोरानो त्याचं हे अध्यात्म 2 मिनिटात सांगतो बघ, आणि 15 मिनिटात व्याख्यान संपवतो बघ. हे बा पोरी, हे मेल्यानंतर बापाला जाळतात, चूक आहे पोरीनं. हे पोरीनं, मेल्यानंतर बापाला जाळतात, चूक आहे. मेल्यानंतर बापाला जाळत नाहीत का पोरी? हे पोरी, मेल्यानंतर बापाला जाळत नाहीत बघ, मेल्यानंतर त्याचं फक्त निर्जीव शरीर जाळतात. हे पोरीनं, मेल्यानंतर बापाला जाळत नाहीत बघ, मेल्यानंतर त्याचं फक्त निर्जीव शरीर जाळतात. हे पोरीनं, पण जर तुमच्यामुळं तुमच्या बापाला मान खाली घालावी लागली, नीट ऐका, तुमच्यामुळं जर तुमच्या बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणी बापाची चिता रोज घरात जळत असते पोरी. जिवंतपणी बापाची चिता रोज घरात जळत असते पोरी. ए पोरी, मरण येत नाही म्हणून शरीरानं तुझा बाप जिवंत असतो, मरण येत नाही म्हणून शरीरानं तुझा बाप जिवंत असतो, पण बापाची चिता घरात रोज तू रचलेली असते आणि त्या चितेला पोरी तू अग्नी देत असतेस. आणि तुला खरोखर सांगतो बघ, जिवंतपणीचं मरण लय वाईट असतं पोरी, जिवंतपणीचं मरण लय वाईट असतं. आणि हे मरण तू कधीच तुझ्या बापाला देऊ नकोस पोरी, कारण देव तुला कधीच माफ करणार नाही पोरी, देव तुला कधीच माफ करणार नाही. आणि म्हणून पोरे तुला सांगतो बघ, ए पोरे, सगळं जग तुम्ही मुठीत घेतलं पोरीनो. अमेरिकेमध्ये काय चाललंय तुला इथं बसून कळतं, मुंबईमध्ये काय चाललंय तुला इथं बसून कळतं. तुझी मैत्रीण जर दुसऱ्या शहरात असेल तर व्हिडिओ कॉल करतेस आणि मैत्रिणीशी तासन तास गप्पा मारतेस. या 21व्या शतकामध्ये सगळं जग तुम्ही मुठीमध्ये घेतलं. पण पोरी, काल रात्री माझ्या आईला 102 ताप आला होता. काल रात्री माझ्या आईला 102 ताप आला होता आणि तो ताप अंगावर काढत त्या माऊलीनं मला शाळेसाठी कॉलेजसाठी डबा करून दिला. ही आई मात्र पोरीनं तुम्ही विसरत चालला पोरीनो, ही आई मात्र तुम्ही विसरत चालला. काल रात्रभर माझा बाप अंथरुणावरती तडफडत होता. माझ्या बापाची कंबर दुखत होती, माझ्या बापाची कंबर दुखत होती, माझ्या बापाचं डोकं दुखत होतं. रात्रभर माझा बाप झोपला नाही, तरी सुद्धा सकाळी उठून माझा बाप आमच्यासाठी कामावर गेला. हा बाप मात्र पोरानं तुम्ही विसरत चालला पोरानो. अमिताभ बच्चनच्या नातीचं नाव तुला कळालं पोरा. हे पोरा, जी नायक आणि हिरो हिरोईन आज तुम्हाला रमी खेलो म्हणून सांगतात ते साला तुमचे आदर्श झाले. पण तुझ्यासाठी आयुष्यभर उन्हामध्ये तापलेला बाप, पावसामध्ये भिजलेला बाप, थंडीमध्ये कुडकुडलेला बाप,
तुझ्यासाठी उपाशी राहिला पण तुला पोटभर अन्न दिलं, तुझ्यासाठी नागडा उघडा राहिला पण तुझ्या अंगावर ब्रँडेड कपडा चढवलेला बाप मात्र पोरी तुला या 21व्या शतकामध्ये कळाला नाही ग, या 21व्या शतकामध्ये कळाला नाही. म्हणून तुला सांगतोय बघ, आज घरी पळत पळत जायचं आणि एक काम करायचं बघ, मंदिरात आल्या आल्या जसं डोकं टेकवतीस ना ग मंदिरामध्ये, अगदी तसंच करायचं बघ. आज पळत घरी जायचा पोरी, घरी जायचा बघ. आईला 2 प्रश्न विचारलेस, आईला 2 प्रश्न विचारलेस, आज घरी जाऊन एकही प्रश्न विचारायचा नाही आईला. फक्त बापाची वाट बघत बसायचं बघ पोरी. तुझ्या ताटामध्ये 3 वेळचं अन्न यावं म्हणून तुझा बाप घराच्या बाहेर गेलाय, त्या बापाची फक्त वाट बघत बसायचं पोरी, त्या बापाची फक्त वाट बघत बसायचं पोरी. हे पोरी, आणि जसा बाप समोर येईल ना पोरी, जसा बाप समोर येईल ना पोरी, पळत पळत जायचं आणि आपल्या बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची पोरी. आज आज पळत पळत जायचं आणि आपल्या बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची पोरी. आज एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची पोरी की बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे आणि ते पाणी तुझ्या गालावर पडलं पाहिजे. तुझ्या बापानं तुला विचारलं पाहिजे, पोरी काय झालं का पोरी, पोरी काय झालं, शाळेमध्ये कोण काय तुला बोललं का पोरी, आई काय बोलली का पोरी, मैत्रिणी काय बोलल्या का पोरी, काय झालं का पोरी, का गळ्यामध्ये पडून रडतेस पोरी, का गळ्यामध्ये पडून रडतेस. तेव्हा आपल्या बापाला फक्त सांगायचं, पप्पा 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 काही नाही झालं पप्पा, पप्पा काही नाही झालं पप्पा, मला आई काही नाही बोलली पप्पा, माझ्या मैत्रिणी काही नाही बोलल्या पप्पा, शाळेमध्ये मला कोणी काही, माझी बाई काही नाही बोलली पप्पा, पप्पा पप्पा पप्पा. लहानपणी आईला 102 ताप असायचा तरी सुद्धा ती उठत होती पप्पा, आणि मला डबा करून देत होती कारण आईच्या डोळ्यासमोर मी दिसायची पप्पा. आज जर मी माझ्या लेकराला डबा नाही करून दिला तर माझं लेकरू दिवसभर दुसऱ्याच्या डब्याकडे बघत बसल. म्हणून माझी आई उठायची, मला डबा करून द्यायची. ती आई फक्त मला कळाली, पप्पा पप्पा. 2 वर्षाची मी जेव्हा होते ना पप्पा, तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होते पप्पा, रोज मिठी मारत होते. आई काय बोलली तर मी अंगणामध्ये उभी राहायची आणि जसं तुम्ही आईचा पळत पळत यायची, मी तुमच्या गळ्यामध्ये पडायची, आईची तक्रार तुमच्याकडे करायची, पप्पा पप्पा मला आईनं मारलं, आईनं मारलं. 1.5-2 वर्षाची मी होते, तुम्ही मला उचलून घ्यायचा, माझ्या डोळ्यातनं पाणी पुसायचा आणि मग माझ्यासाठी अंगणामध्येच तुम्ही माझ्यासाठी घोडा व्हायचा. मी तुमच्या पाठीवर बसायची आणि माझा घोडा माझा घोडा माझा घोडा करत करत मी तुम्हाला अंगणात फिरवायची. पप्पा तुम्ही मला जवळ घ्यायचा, तुम्ही मला हवेत फेकायचा, मी बिनधास्त असायची कारण मला माहिती असायचं खाली आल्यानंतर मला झेलायला माझा बाप उभा आहे, मला झेलायला माझा बाप उभा आहे. पप्पा तुम्ही मला खांद्यावर घ्यायचा आणि पहिला घास तुम्ही माझ्या मुखात मला भरवायचा. आणि मी 2 वर्षाची होते पप्पा, तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होते पप्पा. पण पप्पा मी आता मोठी झाले पप्पा, पप्पा मी आता मोठी झाले, मी आता कॉलेजला जाते पप्पा. पप्पा तुम्ही मला बंधनामध्ये ठेवता, इकडे का गेलीस तिकडे का गेलीस, हे का केलंस ते का केलंस, मला तुम्ही आता बंधनामध्ये ठेवता पप्पा. पप्पा तुम्ही मला आता आवडत नाही पप्पा, तुम्ही मला आता आवडत नाही, मी तुमचा तिरस्कार करते पप्पा. मला काय लागलं तर मी माझ्या आईला मागते, पण मी 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 तुमच्या समोर येत नाही. पण पप्पा आज व्याख्यान ऐकायला गेले होते पप्पा, आज व्याख्यान ऐकायला गेले होते आणि पप्पा पुन्हा एकदा मला माझा बाप नव्याने कळाला पप्पा, म्हणून येऊन तुम्हाला मिठी मारते पप्पा, म्हणून येऊन तुम्हाला मिठी मारते. हे पोरी फक्त बापाला मिठी मार, हंबरडा फोडून बाप रडेल, तुझ्या गळ्यामध्ये पडेल आणि बापाच्या साक्षीने तुला सांगतो बघ, बापाची किंमत त्या पोराला विचार, बापाची किंमत त्या पोराला विचार, बापाची किंमत त्या पोराला विचार. ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय, बापाची किंमत त्या पोराला विचार, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय. पोरी कधी तर जा, मैत्रिणीच्या वाढदिवसाला जातेस ना ग पोरी, मैत्रिणीच्या वाढदिवसाला जातेस ना, कधी तर जा.